शिदा विरू बाय कर। फिश नाही आहे, फ्लावर आहे। गुड मॉर्निंग, जय गजानन। तर सकाळी सकाळी आता 8:30 वाजून गेलेले आहे आणि हो टाकायचे पहिला गेलो होतो स्टॉपवरती। आज आहे हाफ डे, शनिवार, आणि तुम्ही बघितलंच फुलांचा हार वगैरे घेतला आणि घरी निघालेलो आहे। तर तुमच्यासोबत थोडाफार जेवढा शूट करण्यात येईल दिवसभरात ते तुमच्यासोबत मी शेअर करेन। आज आहे शनिवार। दिवसाची सुरुवात अगदी प्रसन्न आणि निवांत झाली, कारण आज मुलांना टिफिनमध्ये फक्त नाश्ता बनवून द्यायचा होता। मुलगा आणि मिस्टर त्यांच्या कामावर चालले गेले आणि मग माझं काम दुपारचं सुरू झालं। तरी आता 10:30 वाजलेले होते। स्वयंपाक करून घ्यावा, कारण मग मुलं येतील 12च्या दरम्यान आणि मिस्टरसुद्धा येणार होते 12 वाजता। त्यामुळे इथे वांग्या बटाट्याची मिक्स आणि मटारची भाजी बनवून घेते। तसेच आज एकादशीसुद्धा आहे, जया एकादशी। माघ महिन्याच्या शुद्ध एकादशीला जया एकादशी म्हटलं जातं। मुलासाठी आणि मिस्टरांसाठी इथे वांग बटाटे मिक्स अशी भाजी बनवते। त्याचबरोबर तुमच्यासोबत भगर आणि आमटीची सुद्धा रेसिपी शेअर करते। तर नक्कीच आपला ब्लॉग हा तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगत जा। तर बघा इथे भगर बनवते। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। मी असं साधा सिंपल भात बनवून घेते भगरीचा, ज्याला राईसुद्धा म्हणतात बऱ्याच ठिकाणी। तर याला स्वच्छ असं पाण्याने धुवून घ्यायचं आणि थोडं 5 मिनटं पाण्यामध्ये भिजत घालायचं। आपला राईचा भात खूप चांगला होतो। त्यानंतर इथे 1 चम्मच तूप घातलं, त्यानंतर लागेल तेवढं पाणी ओतून घेतलं, त्यात मीठ घातलं आणि पाण्याला उकळी आल्यावर भगर टाकून घ्यायची आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं त्याला मंद आचेवर शिजू द्यायचं। आपली भाजी पण रेडी झालेली आहे बघा, कमी तेलामध्ये आणि छान चविष्ट अशी भाजी रेडी आहे। त्यानंतर खरपूस असे शेंगदाणे भाजून घेतलेले होते, त्याच्यामध्ये चवीनुसार आपल्या मिरच्या टाकायच्या। कच्च्या मिरच्यासुद्धा टाकू शकता किंवा थोड्या तेलामध्ये फ्राय करून मिक्सरला छान फिरवून मग त्याला तडकासुद्धा देऊ शकता। एका कढईमध्ये तूप टाकलं चम्मचभर, त्यानंतर वाटण काढलेलं ते छान तडतडीत अशी फोडणी घालायची त्याला आणि आपल्याला जेवढं घट्ट पातळ हवं त्या चवीनुसार आपण पाणी टाकायचं। तर इथे मीठ घेतलेलं आहे आणि थोडासा गूळ घालायचा। गुळाने सुद्धा खूप छान टेस्ट येते। तिखट आणि गोड असं दोघांचं मिश्रण होऊन खूप टेस्टीसुद्धा लागते आपली ही आमटी। तर आमच्याकडे याला आमटीच म्हणतात, शेंगदाण्याची आमटी। तर बघा आपला भातसुद्धा रेडी आहे। प्रत्येक वैष्णवाने एकादशीचे व्रत हे केलेच पाहिजे आणि महिन्याच्या शुद्ध वद्य अशा 2 एकादशी असतात आणि वर्षाला 24 एकादशी आहेत।
माझ्याकडे ही पितळी विठ्ठल रुक्माईची अशी अखंड मूर्ती आहे आणि खूप छान, मला खूप आवडते। तर बघा, चंदनाच्या पाण्याने आणि साध्या पाण्याने इथे मी विठ्ठल रुक्माईचा अभिषेक करून घेतला। त्यानंतर बघा, इथे माझ्याकडे मी काही फुलं आहे त्याच्या पाकळ्या अशा कट करून घेतल्या। देवालाही थोडंसं वेगळं सजवलं तर त्यांनासुद्धा फार आवडतं। देवपूजा अगोदर झालेली होती। देवपूजेचा व्हिडिओ तुमच्यासोबत नाही शेअर केला, फार मोठा व्हिडिओ होऊन जातो आणि त्यानंतर एवढा वेळसुद्धा नव्हता व्हिडिओ वगैरे शूट करण्यासाठी। तर त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट अभिषेकाचाच व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करते। तर बघा, तुळशीपत्र आणि मंजिरी मी ही कालच तोडून घेतलेली होती। एकादशीला वर्ज्य असतं तुळशीपत्र आणि मंजिरी तोडणं, तर तुम्हीसुद्धा अगोदरच तोडून ठेवत जा। तर बघा, इथे मी पिवळ्या रंगाचं माझ्याकडे चंदन आहे, ते विठ्ठलाला लावलं। त्यानंतर रुक्मिणी मातेला इथे छान असं हळदी आणि कुंकवाचं लेपन केलं। तर बघा, खूप छान आणि सुंदर अशी मूर्ती दिसते, मनमोहक। त्यानंतर तुळशी मंजिरी वाहून घ्यायची विठ्ठलाला, तसेच व्यंकटेशाला खूप अशी प्रिय आहे तुळशी मंजिरी, तसेच तुळशीपत्र। सकाळी स्टॉपला गेले होते विवानला सोडवायला, तेव्हाच मी काही फुलं आणि एक फुलांची माळसुद्धा आणलेली होती। त्याचबरोबर ह्या दुर्वासुद्धा तेव्हाच तोडून आणलेल्या सकाळीच। तर बघा, खूप छान प्रसन्न असं वाटतं जेव्हा देवाला आपण फुलं दुर्वा अर्पण करतो आणि इतकं छान वाटत होतं। आज तर मला हे धोत्र्याचं फूलसुद्धा मिळालेलं होतं, ते सुद्धा मी शिवपिंडीवर वाहून घेतलं। त्यानंतर जो प्रसाद केलेला होता भगरीचा आणि आमटीचा, तो पहिले देवांना दाखवला, त्यानंतर पाणी वगैरे फिरवलं। तर तुम्हाला जर मंत्र येत असेल ते सुद्धा तुम्ही मंत्र म्हणून देवाला प्रसाद अर्पण करू शकता। तर बघा, छान अशी देवपूजा झालेली आहे। त्यानंतर आरतीसुद्धा केलेली मी, गणपतीचे आणि विठ्ठलाचे ह्या दोनच आरत्या म्हणत असते। सर्व पूजा वगैरे आटपून थोडंसं निवांत होऊन जातं। तसं तर स्वयंपाक वगैरे सगळं झालेलंच होतं आणि काही माझं जर पूजेमध्ये चुकलं असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच सांगतही जा। तर बऱ्याचशा ताईंनी मला भरपूर गोष्टी सुचवलेल्या आहेत, तर ते नेक्स्ट व्हिडिओपासून खरंच मी त्यासुद्धा आत्मसात करण्याचा प्रयत्न करेल। तर बघा, थोडा उशीर झालेला आहे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी। तर विवानची तब्येतसुद्धा ठीक नाही आहे बऱ्याच दिवसापासून। तर नंतर जर जमलं तुमच्यासोबत शेअर करायचं तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन की त्याला काय झालेलं आहे। तर त्यामुळेच माझे व्हिडिओ हे रेग्युलर येत नाही। तर ताईंनो किंवा दादांनो, सगळ्यांनी समजून घ्या, माझे व्हिडिओ न येण्याचं कारण तर तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यानंतर फ्रेश असे फ्रूट्स आणले होते मिस्टरांनी, ते सुद्धा भरून ठेवले आणि विराजचा बड्डे आहे तर त्यासाठी ड्रेस घेण्यासाठी गेलेलो होतो। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच, बाय बाय।